नमस्कार. चाललो मी घराकडे. इकडे बघा, इकडे एक देवस्थान आहे भोडकेश्वर नावाचं. तिथं मी तिथं होता जेवणाचा कार्यक्रम. चंद्रपूरला एक चुलत भाऊ राहते, त्यांचा होता कार्यक्रम. त्या मी कार्यक्रमासाठी आलो होतो. जेवणाचा होता कार्यक्रम. आता आपला काका गेला. आता मी व्हिडिओ काढत असल्यामुळे काकांमध्ये थांबण्या म्हटलं, बस नाही म्हटलं गाडीवर. काका गेला आमच्यासमोर. किंवा कोणी घाईमध्ये असेल कदाचित. हे चाललो आता मी घराकडे. आणि एक दिवस हे भोडकेश्वर देवस्थानाचं सर्व तुम्हाला टूर दाखवणार आहे. संपूर्ण व्हिडिओ दाखवतो आपण. नवीन चॅनलवर टाकतो तो व्हिडिओ आपण. तर हे मस्त निसर्ग सौंदर्य वातावरण आहे. सुंदर जबरदस्त वातावरण आहे. तिथे पुन्हा घर म्हणलं तर संध्याकाळी टाईमला हे असं ढगाळी वातावरण झालं आहे. हे बघा, पाऊस येण्याचे चिन्ह दिसत आहे. हे बघा, दिसतं तुम्हाला ढगाळी वातावरण. तर परवाच मग चांगला पाणी येऊन पडला होता. रातच्या टाईमला भरपूर पाणी पडला. विजाचा मेघगर्जनासह खूप पाऊस पडला होता रातच्या टाईमला. असं जबरदस्त वातावरण आहे. सुमित चाले दिल्ली घराकडे पाठवून आणि मी चाललो पैदल. कारण तर पाहिजे जाऊ दे मग भावाच्या गाडी. आता भाऊ लई बाकीचे जे नातेवाईक आहे त्याला एक एक करून नेऊन सोडत आहे. तर आपलं कसं आहे, नेहमीच आपलं पैदल जाणं चांगलं वाटते आपल्याला. जबरदस्त वाटते आपली. म्हणून जास्तीत जास्त आपण पैदलच चालतो. निसर्गाचा आस्वाद घेत गमत चाललो आता जबरदस्त प्रकारे. हे बघा, चांगलं वातावरण आहे. येतं कार्तिक पौर्णिमेची यात्रासुद्धा भरते येतं. पण आपण या यात्रेला उपस्थित नाही राहिलो यावेळी. व्हिडिओसुद्धा काढणार होतो. कसं घडलं, कार्तिक पौर्णिमे दिवशी मी रात्रभर रानामध्ये शेतामध्ये राखण केली. आपल्या रानडुकरापासून कपाशी राखण केली, कपाशी मोडल्यामुळे. म्हणून मी आता येऊ नाही शिकलो पाय त्या दिवशी. तुम्हाला तो व्हिडिओ दाखवला असता. आता पुढच्या वर्षी तो मी व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे. आपल्या नवीन चॅनलवर मी तो व्हिडिओ पहिलं टाकणार आहे. असं आहे. इकडं सुद्धा एक देवस्थान आहे. हे बघा, टेकडीवर दिसते तुम्हाला. हे बघा, दिसतंय. हे बघा, देवस्थान आहे टेकडीवर मस्तपैकी जबरदस्त. नवीन देवस्थान आहे. अनेक देवस्थान आहे इकडं. तुम्हाला दाखवतो एक दिवस. पाच जाऊ आमच्या गावाकडची व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. नमस्कार.